नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. गॅलेक्सी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कडून आरोग्य शिबिर संपन्न. राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून पेण तालुक्यातील पत्रकार व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन पेण येथील गॅलेक्सी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा रत्नदीप गवळी यांनी केले. या शिबिराचे उद्घाटन डीवायएसपी जालिंदर नालकुन, पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल, दादर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ब्राह्मणे, नगरसेवक निवृत्ती पाटील, ज्येष्ठ पत्रकार विजय मोकल आणि पत्रकार संतोष पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी पत्रकार संतोष पाटील, पत्रकार विजय मोकल, पोलीस निरीक्षक संदीप बागुल आणि डॉक्टर रत्नदीप गवळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हॉस्पिटलच्या बद्दल सांगायचं म्हणजे चांगले उपक्रम आणि खास करून आम्हा पत्रकारांना नजरेसमोर ठेवून हॉस्पिटल बऱ्याच योजना किंवा त्यांचे जे प्रकल्प राबवत असतं. आज पत्रकार दिन म्हटल्यानंतर पत्रकारांचा दिन आणि त्या पत्रकार दिनाचं औचित्य साधून हा उपक्रम घेतलेला आहे की संपूर्ण पत्रकार, त्यानंतर पोलीस कर्मचारी आणि इतर ह्यांना सगळ्यांना मोफत त्यांनी सुविधा ठेवलेला आहे. हेल्थ कॅम्पची कसं आहे, खाकी आणि सर्व काय नंतर बाकी, त्या बाकीमध्ये आम्ही पत्रकार येतो. कारण खाकीच्या पुढे कुणाचा चालत नाही, बरोबर की नाही. आणि त्या खाकी आणि बाकीच्या मध्येच येतं खाली, कारण त्यांना जर दाबले नाही दोघांनी तर जमत नाही. तर आम्ही एवढंच सांगतो की डॉक्टरांमध्ये, कारण एखाद्या कार्यक्रम घेतला त्याच्याबद्दल स्तुती सुमनं उधळायची ही पत्रकारांची जात नाही, परंतु बोलायला लागतं. कारण ते करतात, जे करतात त्यांच्याबद्दल बोलायचं. कारण डॉक्टरांच्या बद्दल आम्ही आता एवढे पत्रकार आहोत, जवळपास 30 जण आम्ही आहोत. आम्ही पेणमध्ये 30 पत्रकार जे रेग्युलर लिहितात वगैरे असेल. पण 30 जणांपैकी कुणाचाही फोन आला, आमचा फोन एवढ्यासाठी देतो, साहेब जरा बिल कमी करता का, याच्या पलीकडे येत नाही. आम्ही ते पण नाही करणार, तो पेशंट कसा आहे याच्यासाठी सुद्धा आमची चौकशी होत नाही बऱ्याच वेळेला. परंतु मी माझा अनुभव सांगेल की ह्या माणसाबद्दल सांगण्याची एकच आहे की तो माणसाला माणूस म्हणून जोडत चाललेला आहे. आज हॉस्पिटल एवढा मोठा झालेला आहे, कारण बरीच जण डॉक्टर पेशंटकरांना आता आतमध्ये बोलत असताना काही वाईट कटू अनुभव आहे पेणकरांच्या गाठींना अनुभव आहेत. परंतु या हॉस्पिटल बरोबर आतापर्यंत आम्हाला कोणती कटू अनुभव आले नाही. म्हणून मी म्हणतो माणसाला माणूस जोडत गेलं की आपोआप माणुसकीचा एक मोठा असा बांध तयार होतो आणि त्या प्रकारचा बांध साहेब तुम्ही तयार केलेला आहात. त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही पत्रकार म्हणून तुमच्या, मात्र एवढं नक्की चुकला तर चुकीला माफी नाही, बरोबर. जे आहे ते आहे ते. परंतु आम्ही एवढं नक्की करतो की जर एखादी गोष्ट कानावर आली तर तिचा शहनिशय करणं हे आमचं काम आहे. कारण पत्रकारिता हेच सांगतो की दोन्ही बाजू बघा आणि नंतर हे करा, बरोबर की नाही. कारण ज्या वेळेला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही काम करतो, कारण 3 खांब जरी अशी लटपटले तरी चौथा खांब बरोबर निवृत्ती बरोबर धरून ठेवतो ठिकाणा. आलं काय लक्षात. तर यामुळे आम्ही चौथा काम करत असतो. आज आमचा दिवस आहे, आज आम्ही हे करत असतो. आज बऱ्याच मोठ्या प्रमाणात जर विचार केला तर कार्यक्रम होत असतात. आमचा छोटा खाणी संध्याकाळी पण आम्ही कार्यक्रम ठेवला. बाकी काय सुखदुःख, आमची सुखदुःख आम्हालाच माहिती असतात. बऱ्याच वेळेला पत्रकार बघितण्याचा दृष्टिकोन म्हणजे जे खाकीकडे बघितलं जातं त्या दृष्टीने साहेब आमच्याकडे सुद्धा बघितलं जातं. फक्त तुम्ही कसे सरकारी कपडे घातलेले असतात त्यामुळे तुम्ही जरा कडक असता, आम्ही नाही. आम्हाला काही कोणी पण गोंडपटासारखा जेव्हा गरज असते तेव्हा साहेब जेव्हा गरज झाल्यानंतर साहेब काय कोण असं, बरोबर की नाही. त्यामुळे पत्रकारांची व्यथा मी पत्रकार दिले एवढेच म्हणा, आम्ही पण माणूस आहोत, आम्हाला माणसासारखा जगवा. आम्ही तुमच्या नक्की उपयोग घेऊ. धन्यवाद. स्मृतिस्थान त्यांचा आज त्यांनी दर्पण हे सुरू केलं. बाळशास्त्री जांभेकर त्यांच्या पत्रकारितेला त्यांनी दर्पण सुरू केला आणि तेव्हापासून पत्रकार दिन साजरा करण्यात आला. आणि माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांना पहिल्या शुभेच्छा. आज एक चांगला उपक्रमासाठी आपण तिथे जमलेलो आहोत. मी प्रथमतः सर्वात धन्यवाद व्यक्त केला डॉक्टर गवळी साहेबांचा, सरांचा आणि रोहनदादांचा, कारण की तिन्ही सोशलमध्ये काम करणारी व्यक्ती इथे हजर आहेत. एक डॉक्टर फील्ड झालं, एक पोलीस फील्ड झालं आणि पत्रकारिता. प्रथमतः मी सर्व पत्रकार बंधूंना आज पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देऊ इच्छितो. आज
आजच्याच दिवशी 6 जानेवारी रोजी 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण वृत्तपत्र चालू केलं होतं. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज पत्रकार दिन साजरा होतोय. सर्व पत्रकार आणि पोलीस यांना एकत्र येऊन डॉक्टरांनी जो आजचा प्रोग्राम सेट केलेला आहे फार एक वाखाणण्याजोगा प्रोग्राम आहे. कारण की हे तिन्ही सोशल काम करत असतात. या सोशल कामामध्ये त्यांना त्यांच्या वेळा मिळतात नाही मिळत. पोलिसांची ड्युटी तुम्हाला चांगल्याच पद्धतीने माहिती आहे. 24/7 त्यांचं स्वास्थ्य त्यांना माहीत नसतं, त्यांचा परिवाराला ते वेळ देऊ शकत नाही. त्याच पद्धतीने डॉक्टरचं सुद्धा लाईफ असंच आहे. म्हणजे डॉक्टरचं लाईफ कन्सिस्टंट आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. गॅलेक्सी हॉस्पिटल झालं किंवा सरकारी हॉस्पिटल झालं किंवा अदर हॉस्पिटल झालं, केव्हा काय कधी काय सांगता येणार नाही, किंवा कुठली वेळ कधी येणार आणि त्यावेळेस त्यांना तिथे हजर राहायला लागतं. म्हणजे त्यांनाही त्यांचं स्वातंत्र्य नाही, स्वतःचं स्वातंत्र्य आणि फॅमिली लाईफ नाही आहे. त्याच पद्धतीने पोलिसांना पण स्वतःचं लाईफ नाही आहे, फॅमिली लाईफ नाही आहे. वेळ मिळेल त्या पद्धतीने ते त्या पद्धतीने दिनचर्या करत असतात. त्याच पद्धतीने त्यांच्यावरती वास ठेवणारे सर्वात महत्त्वाचे पत्रकार. कारण की सोशल याच्यामध्ये लोक सांगितलं 0 ते हिरो, हिरो ते 0. पण मला आजपर्यंत मागच्या 1.5 ते 2.5 वर्षामध्ये पेनमध्ये असं कुठलेच पत्रकार आढळले नाही की ते आउट ऑफ वे जाऊन कुठल्या याची बातमी केली किंवा काही. एकदम सोशल आणि एकदम निर्भीड पत्रकारिता जरी असेल, पण 99 जर कामं त्यांनी चांगले केले असतील, एखादं काम चुकलं तर ते त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे. असं मला एकही पत्रकार सापडलं नाही. त्यामुळे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आज पत्रकार दिनानिमित्त. डॉक्टर, तुम्ही आज जो हा सोशल प्लॅटफॉर्मसाठी उपलब्ध करून दिला आहे फार गरजेचा होता. कारण की पोलिसांचं स्वास्थ्य खरंच स्वास्थ्य राहिलेलं नाही. कन्सिस्टंट बंदोबस्त, कन्सिस्टंट ड्युटी, त्याच्यामध्ये आम्ही स्वतःलाही वेळ देऊ शकत नाही, आमच्या फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही. आणि तुम्ही हा उपक्रम आमच्यासाठी आणि पत्रकारांसाठी जो उपलब्ध करून दिलेला आहे, निश्चितच आम्ही डेफिनेटली आम्ही त्याचा फायदा घेऊ. एक रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पोलीस कल्याण निधीचे दवाखाने कमी आहेत. आय थिंक 40 आहे फक्त पनवेलला, बाकी इतर दवाखाने नाहीत, अवेलेबल नाहीत. मी तर म्हणेन तुम्ही त्यासाठी पाठपुरावा केला तर फार चांगलं होईल. आज आपण पत्रकार दिनाचं औचित्य साधून एक आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. या आरोग्य शिबिरामध्ये आपण फक्त तपासणी किंवा निदान न करता त्यावर जे मेडिसिन आहेत ते मेडिसिनही आणि निदान करण्यासाठी आवश्यक असलेल्या काही ब्लड टेस्ट आहेत यासुद्धा आपण मोफत देत आहोत. आपण 2021मध्ये पेन या शहरामध्ये आपण गॅलेक्सी हॉस्पिटलची स्थापना केली ऑक्टोबरमध्ये, 2021 ऑक्टोबरला. तेव्हापासून आता आवर्जून बोलायचं म्हणून बोलतो. मुकल साहेबांनी पण दादांनी पण बोलले की पत्रकाराकडे कायमचं लक्ष असू द्या, फक्त कामापुरतं नाही. तर मी अभिमानाने पण सांगेल आणि हक्काने सांगेल की डे 1 पासून पत्रकारांबरोबर माझं वेगळंच नातं आहे. तेवढ्याच हक्काने मी त्यांना कामही सांगतो, तेवढ्याच हक्काने मी त्यांच्याकडून माझी कामं पण करून घेतो. मी फक्त कधीच कामासाठी म्हणून तुम्हाला कधीच कॉन्टॅक्ट करत नाही. मी माझ्या कुठल्याही सुखातल्या दुःखातल्या कुठल्याही गोष्टी असतील तर सर्व पत्रकारांशी पहिल्यापासून निगडीत आहे. त्याशिवाय मी एक रजिस्टर पत्रकार आहे. माझं स्वतःचे एक पत्रकार उत्कर्ष समिती म्हणून आम्ही पनवेलला आहे. पूर्ण महाराष्ट्र राज्यभर त्याच्या अनेक शाखा आहेत. आपण रायगड जिल्ह्यामध्ये पण ते वाढवणार आहेच. पहिल्यापासूनच आम्ही पत्रकार दिन असो किंवा कुठलेही मला काही उपक्रम राबवायचे असतील तर मी पत्रकारांना एकदम माझ्या नजरेच्या मध्ये ठेवूनच त्या कार्यक्रमाची आखणी केलेली असते. आणि त्याशिवाय आता पत्रकार आहेत म्हणून फक्त पत्रकाराबद्दलच नाही तर सामाजिक कोणतेही महाराजांची जयंती असेल, बाबासाहेबांची जयंती असेल, जसं मोकळसाहेबांनी बोललं तसं कोणते आरोग्याचे कुठलेही दिन असतील त्या दिनानिमित्त कॅम्प घेणे, ह्या सर्व गोष्टी आपल्याकडून राबवल्या जातात. आत्तापर्यंत सांगायचं म्हणलं तर पोलीस बांधवांकडून पण आणि पत्रकार बांधवांकडून पण गॅलेक्सी हॉस्पिटलला एकदम मोलाचं सहकार्य भेटलेलं आहे. म्हणजे नुसतं एका काय जसं बागुल साहेब बोलले तसं वेळ कुठलीही सांगून येत नसते, पण एका हाकेवर सर्वजण माझ्यासाठी लगेचच्या लगेच उपलब्ध असतात, अवेलेबल असतात. म्हणून कुठे ना कुठे गॅलेक्सी हॉस्पिटलचं पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक देणं लागतं की जर पत्रकार दिनानिमित्त तुम्ही फक्त पत्रकार लोकांनीच फक्त स्वतःमध्येच काहीतरी कार्यक्रम करणं ह्याच्यापेक्षा समाजातील सर्व जे काही घटक आहेत, काही व्यापारी असतील, कोणी सामाजिक संस्था असतील, त्या सर्वांनी पत्रकार बांधवांसाठी या दिवशी काही ना काही उपक्रम आयोजित केले पाहिजेत असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. त्याच दृष्टिकोनातून मी दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त काही ना काही उपक्रम राबवत असतो. ठीक आहे, आज जास्त मला बोलायचंच नव्हतं, परंतु ज्या गोष्टी बोलणं गरजेचं होतं ते बोललो. महत्त्वाचं म्हणजे
डॉक्टर नयन ब्रह्मे सर म्हणून आहेत आपल्याकडे, MD मेडिसिन आहेत, डायबिटॉलॉजिस्ट आहेत आणि रायगड जिल्ह्यातले प्रथम इन्फेक्शियस डिसीज स्पेशलिस्ट आहेत. तर त्यांच्या ज्ञानाचा आपल्याला नक्कीच लाभ व्हावा ह्या हिशोबाने सर रोज असतात आपल्याकडे. तर त्यांच्या ट्रीटमेंटचा ज्यांना काय शक्यतो गरज नेहमी पडू नये, पण कधी काय गरज पडली तर त्यांचा नक्कीच आपल्याला फायदा घेता यावा. त्याशिवाय डॉक्टर मिनिश काटकर सर म्हणून आहेत, ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. अलिबागपासून पनवेलपर्यंत भरपूर ठिकाणी त्यांची स्वतःची प्रॅक्टिस आहे. आपल्या गॅलेक्सीच्या दोन्ही ब्रँचला सर फुल टायमर म्हणून आहेत. आपल्या ऑर्थोच्या सर्व केसेस त्यांनी, स्पाईन आणि ऑर्थो ह्या सर्व केसेस त्यांनीच करतात. त्याशिवाय ऑर्थोस्कोपी, ऑर्थोप्लास्टी काही असेल तर सर प्रत्येक गोष्टीमध्ये निपुण आहेत. तर त्यांच्याही ज्ञानाचा फायदा आपल्याला हवा या हिशोबाने आपण त्या दोघांच्या आज हिशोबाने आरोग्य कॅम्प ठेवलेला आहे. तर त्याचा नक्की फायदा घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर डॉक्टर नयन ब्रह्मे व डॉक्टर मनीष काटकर यांनी तपासणी शिबिराला सुरुवात केली. या शिबिरामध्ये पेण तालुक्यातील पत्रकार व पेण, वडखल, दादर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला. या मोफत तपासणी शिबिरामध्ये मोफत ECG, डॉक्टर सल्ला, औषधे, रक्त तपासणी यांच्यासह रक्तदाब, मधुमेह, थायरॉइड, हृदयविकार, दमा, साथीचे आजार, पॅरालिसिस, मूत्रविकार, संधिवात, मणक्याचे आजार, गुडघ्यांचे आजार, हाडांच्या समस्या आदी बाबींची तपासणी मोफत करण्यात आली. हा शिबिर यशस्वी होण्यासाठी गॅलेक्सी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.